एक्स्ट्रा खिलाड़ी यहाँ पर भेजिएगा कासारडे। कासारडे आपका एक्स्ट्रा खिलाड़ी यहाँ पर भेजिए। तो विकी पुजारा की ये गेंद हवा में उठाकर खेला हुआ शॉट, वहां पर खिलाड़ी तैनात डीप मिड विकेट की दिशा में, बढ़िया कैच लेते हुए आसमान को छूती हुई गेंद यहां पर हाथों में समा गई डीप मिड विकेट के खिलाड़ी के। पहला विकेट मैदान के बाहर जाता हुआ बगैर कोई खाता खोले ही गोल्डन डक का शिकार बनकर बल्लेबाज तो आतिश पहली गेंद के ऊपर आतिशी शॉट खेलने के इरादे से आए थे, कैच आउट होकर पवेलियन लौटे हैं। उनकी जगह लेने के लिए मेरे प्यारे और चहीते खिलाड़ी पुनाजी कलंगुटकर, मैन फ्रॉम फोंडा गोवा, नॉन स्ट्राइक एंड पर, और स्ट्राइक पर बल्लेबाज जो कि मनोज नार्वेकर दिखाई देते हुए। बहुत ही आक्रामक बल्लेबाज है, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। तो विकी की गेंद रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, गेंद फर्स्ट स्लिप में चली जाती, इस बीच एक रन दौड़कर पूरा किया। अंपायर का इशारा देखना पड़ेगा क्या आता हुआ, बल्ले से आता हुआ एक रन, यानी कि मनोज नार्वेकर ने अपना खाता खोला, टीम का खाता खोला। एक रन एक विकेट, सीमित 5 ओवर के इस मुकाबले में। हालांकि बाजारपेट मित्र मंडल तड़ेरे ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था और स्वयंभू कासारडे द गाउटन टीम के लिए बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था। आतिश जो कि पहली गेंद के ऊपर आउट हुए हैं। विकी पुजारी की यह गेंद, पुनाजी के लिए यह गेंद हवा में उठाकर खेला हुआ शॉट, कवर की दिशा में गेंद जा रही है, बाउंड्री बहुत ही लंबी है वहां पर, और देखना पड़ेगा बाउंड्री जाने के पहले गेंद को रोकने में तो कामयाब हो चुके हैं, लेकिन 3 रन लेने से नहीं रोक पाएंगे। बहुत अच्छी फील्डिंग वहां पर खिलाड़ी की, काफी लंबी दौड़ लगाई और रनिंग बिटवीन द विकेट बहुत बढ़िया। 3 रन हालांकि पूरी किए। 3 रनों के साथ पुनाजी ने अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचाया 1 विकेट गिरने के बाद 4 रनों के ऊपर। प्रमोद ठाकुर और मंगेश धुरी 2 अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई देते हुए। कड़ी धूप, करारी धूप मैदान के ऊपर, थोड़ा बहुत हवा का झोंका मैदान के ऊपर से गुजरता हुआ, और बॉलिंग मार्ग पर कोल्हापुर के रहने वाले विकी पुजारी बॉलिंग का भार संभालते हुए। मनोज के लिए यह गेंद, रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, अपील करते हुए, लेकिन अंपायरों पर कोई असर नहीं, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। मनोज नार्वेकर बहुत ही खतरनाक खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। कुड़ाल के मैदान के ऊपर इनका बड़ा रिकॉर्ड है। इसी साल 6 गेंदों के ऊपर 6 सिक्सर इस बल्लेबाज ने जड़े थे, वो मनोज नार्वेकर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए और बॉलिंग का भार संभालते हुए। ये भी बहुत ही बढ़िया बॉलर है विकी पुजारे। तो बैट और बॉल के बीच में बहुत ही बड़ा संघर्ष माड़का देवी मैदान के ऊपर, ये गेंद लेकर चले। रिवर्स स्वीप खेलने का फिर एक बार प्रयास किया है, इस बार कामयाबी तो की है, पाई है, लेकिन 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा। बहुत अच्छी फील्डिंग खिलाड़ी द्वारा, 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे 5 रनों के ऊपर 1 विकेट गिरने के बाद, जो कि पहला ओवर प्रगति पर है। बाजारपेट मित्र मंडल तड़रे और स्वयंभू कासारडे द गाउटन के बीच में यह मुकाबला जारी। हमारे यूट्यूब लाइव प्रक्षेपण दिखाने के लिए गौरव सावंत जी यहां पर मौजूद है। 185 देशों में यह लाइव प्रक्षेपण इनके द्वारा दिखाई दे रहा है। तो इसी के साथ ही पहला ओवर खत्म होता हुआ
एक ओवर, एक विकेट और स्कोर है सिर्फ 6 रन तब तक हमारे डीजे मैन के पास। तो बॉलिंग मार्ग पर बॉलिंग का भार संभालते हुए बाजारपेट मित्र मंडल तलेरे की ओर से गजानन गुरव बॉलिंग का भार संभालते हुए मैन फ्रॉम कोल्हापुर, ये भी कोल्हापुर के खिलाड़ी है। तो तलेरे के टीम में कोल्हापुर के बॉलर दिखाई देते हुए एक मैच ऐसा भी हुआ था गणेश क्रीड़ा मंडल कासारडे बंडावाड़ी की टीम की ओर से सभी बॉलर जो दिल्ली के दिखाई दे रहे थे, यानी कि दूसरे राज्य के, यानी कि पूरे इंडिया के हर राज्य से खेलने के लिए इस मैदान के ऊपर आए हुए खिलाड़ी है। उसमें से हमारे ये महाराष्ट्र कोल्हापुर के गजानन जो कि बॉलिंग का भार संभालते हुए, और उनके सामने गोवा राज्य के बहुत ही बढ़िया खिलाड़ी है और मेरे बहुत ही प्यारे और चहीते खिलाड़ी है पुनाजी कलंगुटकर खेलने के लिए तैयार। ये गेंद गजानन की पीछे हटकर फाइन लेग की दिशा में बड़ा शॉट खेलने का इरादा, लेकिन गजानन बहुत ही मजे हुए बॉलर है, डॉट बॉल निकालने में कामयाब रहते हुए कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ। एक विकेट गिरने के बाद 6 रन, जो कि दूसरा ओवर प्रगति पर है। 5 ओवर का यह मुकाबला। फिर एक बार गजानन बॉलिंग मार्ग पर सामने है, पुनाजी कलंगुटकर खेलने के लिए तैयार। बहुत ही खूबसूरत शॉट, कारपेट के सहारे खेला हुआ शॉट, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती, खिलाड़ी वहां पर तैनात है, फील्ड करते, थ्रो करते, दूसरे रन के लिए दौड़ पड़े, दूसरा रन भी बढ़िया तरीके से पूरा किया। ये दोनों के बीच में जो तालमेल दिखाई दे रहा है, बहुत ही बढ़िया तालमेल मैं कहूंगा। शायद यहां पर कोई भी बल्लेबाज एक रन पर ही संतुष्ट रहता, लेकिन मनोज ने जिस प्रकार से डेंजर एंड पर रन दौड़ा, काबिल तारीफ, और दूसरा रन भी बढ़िया तरीके से पूरा किया, फील्डरों को कोई मौका नहीं दिया। 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ एक विकेट गिरने के बाद 8 रनों के ऊपर। फिर एक बार गजानन चले पुनाजी के लिए ये गेंद लेकर, बहुत ही लाजवाब शॉट और गेंद फील्डरों के सर के ऊपर से सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। तो कुल मिलाकर स्कोर है एक विकेट गिरने के बाद 14 रन, 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। और ये जो 14 रन है उसमें से 5 गेंदों में 12 रन बनाए हैं पुनाजी ने, जिसमें एक बड़ा डीप स्क्वायर लेग की दिशा में बड़ा सिक्सर देखने को मिला है। तो फिर एक बार गजानन चले, खेलने के लिए तैयार है पुनाजी। यह अच्छी गेंद, बहुत बढ़िया वापसी मैं कहूंगा गजानन द्वारा। पुलर लेन की गेंद डाली थी, उसको सम्मान देते हुए एक बड़ा शॉट, उसके बाद सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करना एक बड़े खिलाड़ी की निशानी, और 1 रन पर संतुष्ट रहते हुए स्कोर बढ़ता हुआ 15 रनों के ऊपर, जो कि एक विकेट गिरा है। और विकेट गिरा है वो आतिश के रूप में, जो बगैर कोई खाता खोले ही पेविलियन लौट चुके थे। तो स्ट्राइक पर रहेंगे मनोज नार्वेकर, ये भी बहुत ही घातक बल्लेबाज है, बहुत ही विस्फोटक बल्लेबाज है, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। गजानन की गेंद हवा में खेला हुआ शॉट, हवाओं से बातें करती हुई गेंद फील्डरों के सर के ऊपर से सीमा रेखा पार, फिर एक बार 6 रनों के लिए।
थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे, थैंक यू। अभी तक गजानन ने 5 गेंदें डाली है, बहुत ही महंगे साबित हुए हैं। 15 रन खर्च किए हैं, 5 गेंदें डाली है, उसमें 15 रन दिए हैं, तो अभी भी एक गेंद बाकी शेष है। कुल मिलाकर स्कोर है 21 रन, एक विकेट गिरने के बाद। तो गजानन चले बॉलिंग मार्ग पर, मैन फ्रॉम कोल्हापुर, और उनके सामने बहुत ही घातक, बहुत ही विस्फोटक बल्लेबाज है जिनका नाम है मनोज नार्वेकर, मैन फ्रॉम गोवा। गोवा राज्य के बहुत ही बढ़िया खिलाड़ी है ये भी। तो गजानन की आखिरी गेंद दूसरे ओवर की, रूम बनाकर खेलना चाहते थे, बल्ले के बाहर हिस्से पर गेंद लगी, और जो फर्स्ट स्लिप के खिलाड़ी थे थोड़े पीछे खड़े थे। नतीजा 1 रन मिलता हुआ, 2 ओवर 1 विकेट और 22 रन। तब तक हमारे म्यूजिक मैन के पास चलते हैं। म्यूजिक मैन, दो ओवर खत्म हो चुके हैं, 1 विकेट गिरा है। हालांकि पहली गेंद के ऊपर सफलता हासिल की थी बॉलर विकी पुजारे ने, आते ही पहली सफलता हासिल की थी और बड़ा झटका दिया था। पहला ओवर बहुत ही नपातुला डाला था, सिर्फ 6 रन दिए थे और एक सफलता हासिल की थी। लेकिन उसके बाद गजानन का जो ओवर रहा बहुत ही महंगा ओवर रहा। 16 रन आए, जिसमें 2 बड़े सिक्सर देखने को मिले, एक पुनाजी की बल्ले से और दूसरा मनोज नार्वेकर के बल्ले से। फिर एक बार बॉलिंग का भार संभालते हुए विकी पुजारे, और उनके सामने बल्लेबाज जो कि मैदान में दिखाई देते हुए मनोज नार्वेकर। कई बड़ी करिश्माएं हैं उनके नाम पर। वो मनोज नार्वेकर बल्लेबाजी करने के लिए तैयार, और विकी पुजारे, इनके नाम पर भी कई बड़े बड़े करिश्माएं हैं। वो बड़ा खिलाड़ी विकी पुजारे बॉलिंग मार्ग पर, ठीक हमारे अतिथियों के कक्ष के सामने से बॉलिंग मार्ग पर फील्डिंग की सजावट करते हुए। तो ये गेंद लेकर चले, बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद। यहां पर विकी पुजारे की मिड विकेट की दिशा में खेलने का इरादा, लेकिन इरादा नाकामयाब रहा। बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन के, बगैर किसी नुकसान के। फिर एक बार विकी पुजारे अंपायर के बाई हाथ की ओर से मनोज के लिए। ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाती हुई, बहुत ही बाहर से जाते हुए वाइड बॉल का अंपायर द्वारा इशारा आता हुआ और विकेट कीपर द्वारा थोड़ी सी गलती हुई। नतीजा एक्स्ट्रा के रूप में, 22 के रूप में और 1 रन मिलता हुआ। तो कुल मिलाकर इस गेंद के ऊपर 2 रन एक्स्ट्रा के रूप में मिलते हुए 24। अगली गेंद लेकर पुनाजी के लिए। ये हवा में से बातें करती हुई गेंद मैदान के बाहर, 6 रनों के लिए। हमारे अंपायर भी प्रमोद ठाकुर जी बढ़िया गोटे अंपायर की तरह डांस करते हुए दिखाई दे रहे हैं। तो विकी पुजारी चले बॉलिंग मार्ग पर। यह गेंद पुनाजी के लिए, हवा में खेला हुआ शॉट, लो, नो मैन लैंड जिसे कहते हैं। ऐसी जगह पर जाकर गेंद गिरी, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रन बढ़िया तरीके से पूरे किए। 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 32 रनों के ऊपर 1 विकेट गिरने के बाद पहला विकेट आतिश
जो कि बहुत ही सस्ते में गिरा था। पहली गेंद के ऊपर विकी पुजारी ने सफलता ली थी, लेकिन उसके बाद ये दोनों बल्लेबाज बढ़िया बल्लेबाजी करते हुए और बॉलरों के ऊपर पूरी तरीके से हावी होते हुए पुना जी के लिए गेंद, अच्छी गेंद, कैच होने की संभावना, बहुत ही करीबी मामला। ऐसे कैचेस लेने के लिए जॉन्टी रोड्स को बुलाना चाहिए। आगे डाइव लगाकर कैच लेना बहुत ही मुश्किल रहता है। हालांकि दाई और बाई तरफ कोई भी फील्डर डाइव लगाकर कैच ले सकता है, लेकिन आगे डाइव लगाना ये कोई जॉन्टी रोड से ही सीख सकता है। फिलहाल एक रन मिलता हुआ, एक रन की सहायता से 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। विकी पुजारी चले मनोज के लिए। ये गेंद बहुत बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलते हुए विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बढ़िया वापसी करते हुए विकी पुजारी, बहुत ही बढ़िया बॉलर है, मैंने कई मर्तबा इनको देखा है अच्छी बॉलिंग करते हुए। वही विकी पुजारी बॉलिंग का भार संभालते हुए, और उनके सामने बल्लेबाज है मनोज नार्वेकर। इस बार काफी तेज रफ्तार से डालने का इरादा, काफी तेज रफ्तार से गेंद डालने का इरादा। अंपायर का 22 का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिलता हुआ, और कुल मिलाकर स्कोर बढ़ता हुआ, यानी कि 3 ओवर खत्म हो चुके हैं। 3 ओवर 1 विकेट और 34 यानी कि 34 स्कोर है। तब तक हमारे डीजे मैन बजाइएगा। तो बॉलिंग मार्ग पर बॉलिंग का भार संभालते हुए लोकल बॉयज ओमकार तावड़े, मैन फ्रॉम शिरगांव, देवगढ़ के ये शिरगांव गांव के खिलाड़ी लोकल बॉयज अपने ही घर के मैदान के ऊपर अब टैलेंट दिखाने के लिए तैयार है। और उनके सामने गोवा राज्य के बहुत ही बड़े खिलाड़ी है, बहुत ही धुरंधर बल्लेबाज है। एक तरफ है मनोज नार्वेकर तो दूसरी तरफ है पुनाजी कलंगुटकर। तो कड़ी परीक्षाएं है यहां पर बॉलर की, और उनके सामने बहुत ही बड़ी चुनौती भी है। 3 ओवर 34 रन और 1 विकेट। और बॉलिंग मार्ग पर लोकल बॉयज ओमकार तावड़े बॉलिंग का भार संभालते हुए, मनोज खेलने के लिए तैयार। ये गेंद, 2 अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई देते हुए। एक अंपायर है प्रमोद ठाकुर जो बीच में ही गोटा की अंपायर की तरह डांस करते हुए दिखाई दे रहे थे, और दूसरे हमारे मंगेश धुरी जो कि प्रमुख अंपायर दिखाई देते हुए। तो चले बॉलिंग मार्ग पर गेंद लेकर, यह गेंद मनोज के लिए। पटकी हुई गेंद, थोड़ी सी शॉर्ट गेंद, बढ़िया तरीके से प्रहार किया। देखना पड़ेगा फील्डर वहां पर रोकने में तो कामयाब हो चुके हैं, लेकिन 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा। बहुत अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर खिलाड़ी द्वारा। 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा। 1 रन के सहायता से 35 स्कोर है 1 विकेट गिरने के बाद, जो कि चौथा ओवर प्रगति पर है। सीमित 5 ओवर का यह मुकाबला कासारड़े के माड़का देवी मैदान के ऊपर जारी है। संतोष पारकर मित्र मंडल द्वारा ये बड़ी प्रतियोगिता, सिंधुदुर्ग की बहुत ही भारी रकम की प्रतियोगिता, ये पहला दिन और तीसरा मुकाबला जो कि मैदान के ऊपर। अच्छी गेंद और उतनी बढ़िया तरीके से सूझबूझ भरी बल्लेबाजी यहां पर पुनाजी द्वारा। 1 रन लेकर साथी बल्लेबाज जो कि मनोज को स्ट्राइक देते हुए और उसमें ही संतुष्ट रहते हुए 1 रन की सहायता से 36 यानी कि 36 स्कोर है 1 विकेट गिरने के बाद। कड़ी धूप, करारी धूप मैदान के ऊपर, और इस धूप में ही ये बड़ा मुकाबला, गर्मा गर्मी का मुकाबला मैदान के ऊपर जारी है। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद काफी धीमी गति से गई। बढ़िया गेंद मैं कहूंगा यहां पर बॉलर हमारे ओमकार तावड़े द्वारा। और ऐसे चढ़ाव उतार देखने को मिलेंगे ही, जिस प्रकार से एक गेंद डाली थी, बहुत ही धीमी गेंद डाली थी। मनोज
बहुत ही धीमी बल्लेबाजी करते हुए ये गेंद मनोज के लिए ओमकार तावड़े बॉलिंग मार्क पर। ऑफ स्टंप के बाहर से जाते हुए गेंद और बहुत ही बाहर होने के कारण अंपायर द्वारा वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रा रन फिर एक बार स्कोर में लिखा जाता। 37 स्कोर है। ओमकार तावड़े फिर एक बार बॉलिंग मार्क पर और उनके सामने गोवा राज्य के बहुत ही बढ़िया खिलाड़ी मनोज। बहुत ही खराब गेंद, बहुत ही खराब गेंद और इस गेंद को जो सलाह देनी थी, जो नसीहत देनी थी, वो वहां पर दिखाती हुए मैं कहूंगा इस गेंद के ऊपर 6 नहीं 7 नहीं पूरे 8 रन देने चाहिए। म्यूजिक मैन। बहुत ही बड़ा लंबा सिक्सर मैं कहूंगा आज के दिन का। बहुत ही खराब गेंद थी, काफी समय था बल्लेबाज के पास, इंतजार किया मनोज नार्वेकर ने और बहुत ही बड़ा सिक्सर फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। 6 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 43 रनों के ऊपर। ओमकार तावड़े बॉलिंग मार्क पर, हालांकि गेंदें बहुत ही बढ़िया डाली थी लेकिन इस बार बहुत ही खराब गेंद, शॉर्ट गेंद डाली थी और उसका पूरा फायदा बल्लेबाज ने उठाया था। तो मनोज नार्वेकर फिर एक बार खेलने के लिए तैयार। अभी तक 4 गेंदें डाली है और 9 रन दिए हैं। बढ़िया जानकारी देते हुए हमारे स्कोरर जो कि राम प्रसाद शिर्के, मैन फ्रॉम कनकवली, बढ़िया जानकारी देते हुए। तो ओमकार तावड़े फिर एक बार चले और उनके सामने बल्लेबाज खेलने के लिए तैयार है मनोज नार्वेकर। ओमकार तावड़े अभी तक 4 गेंदें डाल चुके हैं, 9 रन दे चुके हैं। फील्डिंग की सजावट करते हुए एक डीप पॉइंट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात किया गया है मनोज के लिए। इस बार डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। बहुत अच्छा थ्रो वहां पर डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी का, 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा। 5 गेंदें डाली है और अभी तक 10 रन दिए हैं बॉलर ओमकार तावड़े। चौथा ओवर प्रगति पर है। हवा का झोंका मैदान के ऊपर से आता हुआ, थोड़ा सा खेल रुका हुआ है। तो फिर एक बार चले ओमकार तावड़े बॉलिंग मार्क पर। ये गेंद पैरों पर टकराई, देखना पड़ेगा अंपायर क्या इशारा करते हैं। फाइन लेग बाउंड्री के बाहर गेंद जारी है। 4 रनों का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। बहुत ही बढ़िया तरीके से ये 4 रन हासिल करते हुए बल्लेबाज 4 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 48 रनों के ऊपर। और 1 विकेट गिरने के बाद 4 ओवर खत्म होने के बाद अब गेंदें बची है आखिरी 6 और देखना पड़ेगा बचे हुए 6 गेंदों के ऊपर ये 2 बल्लेबाज क्या करिश्माई बल्लेबाजी करते हैं। तो बॉलिंग मार्क पर फिर एक बार हमारे लोकल बॉयज दिखाई देते हुए। प्रगणेश, जिनका नाम है प्रगणेश, लोकल बॉयज है, वैभववाड़ी के ये रहने वाले कोकिसरे गांव के। आज कासारडे के माड़का देवी मैदान के ऊपर बॉलिंग का भार संभालते हुए आखिरी ओवर लेकर आए हुए हैं। कुल मिलाकर स्कोर है 48 रन। 1 विकेट गिरने के बाद पहला विकेट पहली गेंद के ऊपर हासिल किया था, लेकिन ये 2 बल्लेबाजों ने मैच का पूरा रुख पलट दिया है। तो ये गेंद हवा में खेला हुआ है, शॉट फील्डरों के सर के ऊपर से गेंद 6 रनों के लिए।
हालांकि इतनी बड़ी गर्मी है मैदान के ऊपर, फिर भी हमारे अंपायर की तारीफ करनी पड़ेगी। गर्मी में खड़े हैं लेकिन और खड़े रहकर भी डांस कर रहे हैं, मजे ले रहे हैं। बहुत अच्छे अंपायर हमारे प्रमोद ठाकुर जी, बढ़िया अंपायरिंग करते हुए। और ये जो रन हासिल किए उसके बाद 50 रन भी पूरे किए, कुल मिलाकर स्कोर है 54 रन। तो लोकल बॉय चले, ये फिर एक बार हवा में से बातें करती हुई गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। तेरह गेंदें खेली है, 29 रनों की लाजवाब पारी मनोज नार्वेकर के बल्ले से। लगातार 2 सिक्सर जड़े हैं, क्या वो तीसरा सिक्सर जड़ते हैं कि नहीं देखना पड़ेगा। अगर तीसरा सिक्सर जड़ते हैं तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। अभी पाताड़े इनकी ओर से लगातार 3 सिक्सर के लिए 500 रुपए का इनाम इनके नाम पर। मैंने कहा था कुड़ाल के मैदान के ऊपर 6 गेंदों के ऊपर से सिक्सर जड़ने का बड़ा रिकॉर्ड है इसी साल। तो ये गेंद इस बार मिड विकेट की दिशा में गेंद को खिला है, खिलाड़ी वहां पर मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद 9-2-11, 4 रनों के लिए। हॅलो, फलंदाजाने मारलेल्या षटकाराचं जो क्रीडा रसिक सीमारेषेच्या बाहेर झेलात रूपांतर करेल त्या क्रीडा रसिकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र तळेकर दारुमगावचे सरपंच यांच्या माध्यमातून लगावण्यात आलं। मात्र क्रीडा रसिकांनी एक काळजी घ्या, आपण जो झेल टिपणार आहात तो सीमारेषेच्या बाहेरच आपण तो झेल टिपा, अन्यथा आपण जर सीमारेषेच्या आतमध्ये येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला 500 रुपयांचा दंड देखील केला जाईल, याची देखील आपण काळजी घ्या। बहुत अच्छे अमोल, आपके लिए दर्शकों के लिए इनाम है। अगर कैच लेते हैं तो 100 रुपए का इनाम, वो भी मैदान के बाहर लेना पड़ेगा दर्शक। अगर आप मैदान के अंदर लेंगे तो 500 रुपए का फाइन। सिर्फ 3 गेंदें बची है और दूसरा विकेट जो कि मैदान के बाहर जाता हुआ। कुल मिलाकर स्कोर है 2 विकेट गिरने के बाद, माफ कीजिएगा 1 विकेट गिरने के बाद 64 रन 64। और यहां पर एक बड़ी लंबी पार्टनरशिप मैं कहूंगा। पहले ही गेंद के ऊपर आतिश जो कि पवेलियन लौटे थे, लेकिन उसके बाद मनोज और पुना जी ने जिस प्रकार से बल्लेबाजी की है, बहुत ही काबिल तारीफ बल्लेबाजी। एक बड़ी लंबी पार्टनरशिप यहां पर 64 रनों की पार्टनरशिप की है और मैच में थोड़ा बहुत रुका हुआ है। 26 गेंदें खेली है दोनों भी बल्लेबाज ने और 64 रनों की लाजवाब इनिंग दोनों भी बल्लेबाजों ने की है, जिसमें बड़े बड़े सिक्सर हमें देखने को मिले हैं। 14 गेंदों में 33 रन मनोज नार्वेकर ने बनाए हैं और 12 गेंदों के ऊपर 26 रन पुनाजी कलंगुटकर ने बनाए हैं। ये बढ़िया बढ़िया जानकारी हमें दे रहे हैं हमारे स्कोरर, बहुत अच्छी जानकारी हमें दे रहे हैं बल्ले खिलाड़ियों के बारे में। गजानन, माफ कीजिएगा, राम प्रसाद शिर्के, क्या बढ़िया जानकारी देते हुए। हॅलो, कृपया सामना त्वरित सुरू करा, वेळेचं तुम्हाला बंधन आहे याची देखील आपण काळजी घ्या, अन्यथा काही धावांची पनिशमेंट दिली जाते, असा या स्पर्धेचा नियम आहे। क्रीडा रसिकांसाठी देखील अजून एक पारितोषिक येत आहे। गांगेश्वर नेटवर्कचे मालक हनुमंत तळेकर यांच्याकडून
क्रीडा रसिक जो फलंदाजाने मारलेल्या षटकाराचं झेलात रूपांतर करेल त्या क्रीडा रसिकासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रदान करणार आहे. म्हणजे क्रीडा रसिकांसाठी देखील एक सुवर्ण संधी येते, कारण मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजासाठी पारितोषिक दिलं जातं. मात्र क्रीडा रसिक जे सकाळपासून या ठिकाणी सामना पाहत आहेत ते खाली हात घरी जाऊ नये यासाठी या आयोजकांच्या माध्यमातून आणि आमचे जे आश्रयदाते आहेत हनुमंत तळेकर केबल नेटवर्क गागेश्वरचे मालक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाने मारलेल्या षटकाराचं झेलात रूपांतर मात्र सीमारेषेच्या बाहेर जो क्रीडा रसिक करील त्याच्यासाठी ते पारितोषिक दिलं जाईल याची आपण काळजी घ्या. धन्यवाद हनुमंतजी तळेकर. धन्यवाद अमोल जमदाड़े जी. 3 गेंदें बची है. प्रगणेश काफी महंगे साबित हुए. 3 गेंदों में 16 रन खर्च किए उन्होंने. 3 गेंदों में 16 रन दिए और बॉलिंग में बदलाव होता हुआ बाकी के बचे हुए 3 गेंदें डालने के लिए जावेद, ये बॉलर को बॉलिंग मार्क पर लगाया गया है. जावेद चले बॉलिंग मार्क पर. सामने जो कि बल्लेबाज है मनोज नार्वेकर खेलने के लिए तैयार. ये गेंद अब स्टंप के बहुत ही बाहर, इतनी बाहर कि अंपायर ने इसको वाइड बॉल करार दिया. वाइड बॉल का इशारा किया. एक्स्ट्रा रन फिर एक बार स्कोर में लिखा जाता. स्कोर बढ़ता हुआ 65 रनों के ऊपर. 65 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सिर्फ एक विकेट गिरा है, वो भी आतिश के रूप में. उसके बाद क्या बढ़िया लंबी साझेदारी मैं कहूंगा यहां पर मनोज और पुनाजी, ये 2 खिलाड़ियों के बीच में. तो फिर एक बार जावेद चले बॉलिंग मार्क पर मनोज के लिए. रिवर्स स्वीप खेलने का प्रयास. वहां पर खिलाड़ी पीछे खड़े हैं विकेट कीपर के पीछे. लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. एक्स्ट्रा रन फिर एक बार मिलता हुआ. एक्स्ट्रा रन की सहायता से 66 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 66 स्कोर है. गेंदें बची है सिर्फ 2. सिर्फ 2 गेंदें बची है. 5वां ओवर प्रगति पर है. आखिरी ओवर की सिर्फ 2 गेंदें बची है. बड़ी लंबी पार्टनरशिप यहां पर ये 2 खिलाड़ियों के बीच में देखने को मिलती हुई. तो जावेद चले. फुल टॉस गेंद, खराब गेंद और बहुत ही खूबसूरत तरीके से खेला हुआ शॉट और खिलाड़ियों के सर के ऊपर से गेंद. 9-2-11 4 रनों के लिए. प्रीट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ और हवा में से बातें करती हुई गेंद सीमा रेखा पार. 6 रनों के लिए. तो कुल मिलाकर स्कोर बढ़ता हुआ पहुंच चुका है 77 रनों के ऊपर. 3 गेंदों में 14 रन किए थे बॉलर ने, लेकिन ये बॉलर उससे भी ज्यादा मेरे ख्याल से महंगे साबित होते हुए 13 रन 2 गेंदों में दिए हैं. अभी भी एक गेंद बाकी शेष है. तो शायद ये क्या करिश्माई बॉलिंग मैं कहूंगा जावेद की अब आखिरी गेंद लेकर, और करिश्माई बल्लेबाजी मैं कहूंगा बल्लेबाज द्वारा. ये गेंद पुनाजी के लिए. ये गेंद अब स्टंप के बहुत ही बाहर. वाइड बॉल का अंपायर द्वारा इशारा आता हुआ. फिर एक बार एक्स्ट्रा रन यहां पर स्कोर बोर्ड में लिखा जाता. स्कोर बढ़ता हुआ पहुंच चुका है 78 रनों के ऊपर. 78 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 14 गेंदें खेली है. 36 रनों की लाजवाब पारी पुनाजी कलंगटकर के बल्ले से देखने को मिली है, जिसमें 3 बड़े सिक्सर, बहुत ही खतरनाक बल्लेबाजी और 2 बाउंड्री लगाई है. तो आखिरी गेंद लेकर फिर एक बार हवा में खेला भाई शॉट. कैच होने की संभावना. विकेट कीपर गेंद के नीचे और बढ़िया कैच लेते हुए. तो जिस प्रकार से शुरुआत हुई थी, आखिरी गेंद, पहली गेंद के ऊपर विकेट मिला था और आखिरी गेंद के ऊपर भी विकेट लेते हुए यहां पर बल्ले बॉलर दिखाई देते हुए. तो इसी के साथ ही 5 ओवर खत्म हो चुके हैं. 5 ओवर 2 विकेट और स्कोर है 78 रन और 79 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए. 5 ओवर में देखना पड़ेगा. ये 5 ओवर में 79 रनों का लक्ष्य
बाजारपेट मित्र मंडल तलरे के बल्लेबाज किस प्रकार से पूरे करते हैं ये देखना पड़ेगा। तो फिलहाल मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों की थोड़ी देर के लिए छुट्टी लेता हूं। आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर जो कि अमोल जी जमदाड़े, इनके पास माइक सुपुर्द करता हूं। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद श्याम वाकर. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे आयोजित भव्य दिव्य असा क्रिकेटचा वर्ल्ड कप, टेनिस क्रिकेट सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्ल्ड कप आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला शुभारंभाचा दिवस आणि या पहिल्या दिवसातील प्राथमिक फेरीचा तिसरा सामना आपण पाहतोय. स्वयंभू कासाडे दक्षिण गावठण बनाम बाजारपेठ मित्रमंडळ तळळे या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू कासाडे दक्षिण गावठण संघाची धावसंख्या 5 षटकांच्या सांगतेखेरीज तब्बल 78 धावसंख्या पाहायला मिळते आणि 79 धावांचं विजयासाठी लक्ष दिलं जात आहे बाजारपेठ मित्रमंडळ तळळे संघासाठी. तर एक तगडा सामना, धावसंख्येचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तरी देखील बाजारपेठ मित्रमंडळ तळळे संघात एक नावाजलेले खेळाडू जे कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे तांबड्या पांढऱ्या रस्त्याची ताकद नेमकी काय असते याची खऱ्या अर्थानं प्रचिती या मैदानावर आपल्याला येईल. आणि या सामन्यानंतर सामना होईल गणेश क्रीडा मंडळ कासारडे बंडवाडी बनाम अचानक नायदेवाडी मुंबई असा यानंतरचा सामना होईल. दोन्ही संघ नायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्याकडे केवळ 5 मिनिटांचा कालावधी असेल. आपण 5 मिनिटांमध्ये नाणेफेकीसाठी गणेश क्रीडा मंडळ कासारडे बंडवाडी बनाम अचानक नायदेवाडी मुंबई असा या स्पर्धेतला द्वितीय फेरीचा पहिला सामना होईल. या सामन्यानंतर याची आपण दक्षता घ्या. तर वळू या मैदानावर अनुभवी पंचांची जोडगोळी आपल्याला मैदानावर प्रवेश करताना पाहायला मिळते. कुडाळवरनं या ठिकाणी उपस्थित असलेले ठाकूर आणि MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच मंगेश धुरी या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत. तर वळूया मैदानावर. एक तगडा, एक हाय व्होल्टेज, एक ताकदभरा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. तांबडा पांढरा रस्त्याची ताकद बघूया या मैदानावरनं काय येते की दुसऱ्या बाजूला स्वयंभू कासाडे दक्षिण गावठणचा संघ, ज्या संघात गोवा राज्यातील तगडे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि खास करून ज्याची बहारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तो मनोज नार्वेकरची तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि मनोजच्या एका समयोचित आणि त्याला साथ देणारा पुण्याची करंगुटकर याच्या समयोचित खेळीच्या जोरावर तब्बल 5 षटकांमध्ये 78 धावांचा डोंगर उभा करतोय. प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू कासाडे दक्षिण गावठणचा संघ आणि 79 धावांचं उत्तर देण्यासाठी सलामीची बिनीची जोडी डावाचं श्री गणेश करण्यासाठी बाजारपेठ मित्रमंडळ तळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय.
कृपया स्ट्राईक एंडवर फलंदाज आपलं नाव सांगायचं आहे. फलंदाजी करणारा संघ तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, कारण आपण एका मोठ्या स्पर्धेत सहभागी झालाय. स्पर्धेतील नियम हे तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागेल आणि ते तुम्हाला माहीत असणं देखील गरजेचं आहे. तर सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतोय. मेन पंचांच्या भूमिकेत पहिल्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतील मंगेश धुरी यांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा. आणि गोलंदाजीसाठी वर्णी लागते संदेश ठाकूर, मॅन फ्रॉम गोवा. पंचांच्या डाव्या हाताकडे डावखुरा फिरकी गोलंदाज सज्ज होईल आणि स्ट्राईक एंडवर तळी संघाचा फलंदाज. सुंदर कॉपी बुक स्टाईलचा फटका विथ अलंग कार्पेटचा शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जाईल आणि जोपर्यंत चेंडूची फेकी ही गोलंदाज संदेश ठाकूरच्या दिशेने येते तोपर्यंत पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धावांनी धावांचं अकाउंट ओपन केलं जात आहे आणि धावांचा आघात केला जातोय. 79 धावांच्या उत्तरात पहिल्या चेंडूच्या सांगते एकेरीस बिनबाद 1 धाव. कृपया फलंदाजी करणारा संघ तुम्हाला फायनल कॉल अन्यथा तुम्हाला धावांची पनिशमेंट दिली जाईल. आपण त्वरित तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. तर जावेद सज्ज झाला स्ट्राईक एंडवर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संदेश ठाकूर. यावेळेस थोडासा फटका मिस टाइम झाला. शॉर्ट मिड ऑफला चेंडू अडवला जाईल आणि केवळ एकेरी धावेने दोन्ही फलंदाज धावांचा अकाउंट ओपन करतायत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहिला आणि केवळ 2 धावा 79 धावांच्या उत्तरात धाव फलकावर. स्ट्राईक एंडवर संदीप सज्ज झालाय आणि गोलंदाजी मार्कवर संदेश ठाकूर, मॅन फ्रॉम गोवा. यावेळेस पिच मध्ये चेंडू फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली या ठिकाणी पुन्हा कनगुटकर पहिला हादरा दिला जातोय संदेशच्या गोलंदाजीवर. फलंदाजी करणाऱ्या बाजारपेठ मित्र मंडळ तरळेला आणि पहिला गडी हा तंबूच्या आसऱ्याला परततोय. अर्थात संदीपच्या रूपानं धावसंख्या स्थिरवली जाते धाव फलकावर. ती केवळ आणि केवळ 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हॅलो, 2 गडी बाद होत आहेत. फलंदाजी करणाऱ्या बाजारपेठ मित्रमंडळ तरळे संघाचे 79 धावांचं उत्तर देतोय बाजारपेठ मित्रमंडळ तरळेचं संघ आणि 2 मोहरे मात्र त्यांचे पहिल्या षटकात गारद होत आहेत संदेश ठाकूरच्या या सुंदर अशा गोलंदाजीवर. तर संदेश सज्ज झालाय पंचांच्या डाव्या हाताकडनं. ये हात मुझे दे दे ठाकूरवाली गोलंदाजी संदेश ठाकूरची पाहायला मिळते आणि स्ट्राईक एंडवर नौका फलंदाज महेंद्र. यावेळेस लोअर फुल टच पद्धतीने चेंडूला प्लिक केला एका मनकटी फटक्यानं. स्कोर लेग पंचांच्या अगदी डाव्या बाजूकडनं चेंडू डीप मिड विकेटवरती ट्रॅव्हल करतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी येते ती मनोज नार्वेकरच्या दिशेनं तोपर्यंत केवळ 2 धावा प्राप्त करण्याचा अवधी हा फलंदाजाकडे पाहायला मिळतोय. दुहेरी धावांनी नवीन फलंदाज महेंद्र आपलं धावांचं अकाउंट ओपन करतोय आणि सांघिक धावसंख्या मात्र वृद्धिंगत होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावांवर. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं वैल षटक. धावांचा पर्वत, धावांचा डोंगर, धावांचा रतीब रचला जातोय. प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू कासाडे दक्षिण गावडीन संघाच्या माध्यमातून आणि या भल्या मोठ्या डोंगराचा पाठलाग करताना पहिल्या वैल्या षटकात थोडीशी ढेपाळलेली धावसंख्या पाहायला मिळाली किंवा सुस्तवलेली फलंदाजी ही सुरुवातीला बाजारपेठ मित्रमंडळ तरळी संघाची पाहायला मिळते. आणि जोपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 5 धावा आणि 79 धावांच्या उत्तरात
नवीन गोलंदाज उंचपरा गोलंदाज सज्ज झालाय मुझम्मिल नावाचा आपल्या नेजी कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होईल. पंचांच्या डाव्या हाताकडनं आपल्याला पंच पाहायला मिळतात या षटकासाठी. मेन पंचांच्या भूमिकेत प्रमोद ठाकूर. ज्या पद्धतीने आपल्याला गोट्या पंच डान्सिंग करताना मैदानावर पाहायला मिळतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत ठाकूर. तर पाहूया दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बाजारपेठ मित्रमंडळ तरळे बनाम स्वयंभूकासाठी दक्षिण गावडन असा हा सामना आपण पाहतोय आणि 79 धावांचं उत्तर देताना पहिल्या षटकात केवळ 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तरळे संघाची धावसंख्या. यावेळेस रिव्हर्स स्टेपचा अटेम्प्ट केला गेला. रिव्हर्स स्टेपचा अटेम्प्ट थोडासा जरी सफल ठरला असला तरी केवळ एकेरी दुहेरी धावांनी थोडासा संतुष्ट असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण त्याला माहिती आहे की धावांचा रतीब रचला गेला फलंदाजी करताना आणि या धावसंख्येचा डोंगर उभा करताना जर एकेरी दुहेरी धावा झाल्या तर निश्चितच संतुष्ट असेल, समाधानी असेल क्षेत्ररक्षण करणारा विभाग आणि दुसऱ्या बाजूला आक्रमक रूप धारण करावं लागेल ते फलंदाजी करणाऱ्या बाजारपेठ मित्रमंडळ तरळे संघाला. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स अशा क्रिकेटमधल्या उक्तीचा तुम्हाला वापर करावा लागेल, कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघावरचा अटॅक हाच खऱ्या अर्थाने डिफेन्स मानला जातो टेनिस क्रिकेटमध्ये. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज, ही 17 नंबरची आपल्याला टी शर्टवरचा जो नंबर आहे तो AB डिव्हिलियर्सच्या पाठीवर देखील पाहायला मिळायचा. मात्र अचानक AB डिव्हिलियर्सने ऐन फॉर्मामध्ये लेदर क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केली आणि जे त्याचे चाहते होते ते थोडेसे नाखुश झाले. मात्र डिव्हिलियर्सने मोठमोठी रेकॉर्ड आपल्या नावावरती रचली. तो प्रत्येक क्षेत्रामध्ये गोल्ड मेडलिस्ट होता AB डिव्हिलियर्स. यावेळेस इन कटर पद्धतीचा चेंडू गोल्ड लेग स्पॉटवरनं थोडासा आतमध्ये येतोय आणि आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाचा, असफल ठरतोय. एक निर्धाव चेंडू मात्र गणला जाईल तो गोलंदाजाच्या खाती. निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावली जाते 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. 7 ही धावसंख्या, 7 हा आकडा आपल्याला MS धोनीच्या पाठीवर पाहायला मिळतो. आपल्या लग्नातले फेरे देखील 7 असतात आणि इंद्रधनुष्यामध्ये रंग देखील 7 असतात, म्हणून 7 हा आकडा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि त्या 7 रंगांची उधळण करण्यासाठी हवेमध्ये झेल निश्चितच उडला होता. मात्र हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं रूपांतर झेलात करण्यापूर्वी थोडासा सूर्याचा अडथळा बहुधा त्या क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावरती येतोय आणि सूर्याच्या किरणांमुळेच एक साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल हा जमिनीवरती विसावतोय. एकेरी धावेने धावफलक बदलला जाईल. 8 हा आकडा गाठला जातोय. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा कासवाच्या गतीने धावगती आपल्याला पाहायला मिळते बाजारपेठ मित्रमंडळ तरळे संघाची. आता मात्र हात खोलावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेस आक्रमक फटका खेळण्याचा पवित्रा हा फलंदाजाचा ज्यावेळेस गोलंदाजाने ओळखला त्यावेळेस चेंडू त्याच्या शरीरापासून थोडासा दूर टाकला गेला आणि ज्या ठिकाणी डीप कव्हरच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप कव्हरवरून जोपर्यंत चेंडूची फेकी ही यष्टिरक्षकाच्या दिशेने येते तोपर्यंत बघता बघता 3 धावपळून पूर्ण केल्या जात. तिहेरी धावांनी डबल 1 अर्थात 11 धावांचा आकडा गाठला जातोय दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरास फलंदाजी करणाऱ्या तरळे संघाची धावसंख्या. स्ट्राईकवर महेंद्र सज्ज होईल आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी देवराज. यावेळेस ओरपीत चेंडू फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. स्क्रीनवर येतोय कुणाजी करंगुटकर. साधा सोपा झेल. 3रा हादरा तंबूच्या आश्रयाला परतलाय. 3रा फलंदाज आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात एकतर्फी होत चाललेला सामना 79 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशी थोडीशी बिकट अवस्था फलंदाजी करणाऱ्या बाजारपेठ मित्रमंडळ तरळे संघाची. थोडासा एकतर्फी होत चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तरी देखील मुकेश नावाचा फलंदाज हा मैदानात पावलं टाकतोय ज्याच्या बॅटमध्ये मोठी क्षमता आहे फलंदाजी करण्याची. या मुकेशचा खेळ देखील आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम क्रीडारसिकांच्या गळ्यातील जो ताईत झाला होता तोच खेळाडू मैदानावर प्रवेश करतोय मुकेश नावाचा. कोल्हापूर येथे मी ज्यावेळेस कॉमेंट्रीसाठी गेलो होतो त्यावेळेस कोल्हापूरच्या पॅव्हेलियन मैदानावर ज्याने तुफानी फलंदाजी केली होती तोच मुकेश नावाचा फलंदाज हा मैदानात पावलं टाकतोय. तर पाहूया या महत्त्वपूर्ण अशा लढतीत तो किती धावांचं योगदान देईल आपल्या
आपल्या संघासाठी याची देही याची डोळा आपण या मैदानावरनं पाहूयात. तर सज्ज होईल मुकेश, ज्याला धावांचा अकाउंट ओपन करायचं बाकी, तो स्ट्राईक एंडवर आणि गोलंदाजी मार्कवर विकी नावाचा गोलंदाज निजी कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक टाकेल स्वयंभू कासाडी दक्षिण गावडेन संघासाठी. अजूनही मुन्ना शेख नावाचा फलंदाज हा फलंदाजी करायचा बाकी, ज्याला पिन हिटरच्या भूमिकेमध्ये बहुधा थोडंसं फलंदाजीसाठी मागे ठेवलं जातंय. तो मुन्ना शेख देखील मोठमोठे फटके लगावतो. तर पाहूया धावांची आवश्यकता बरीचशी दिसते आपल्याला बाजारपेठ मित्रमंडळ तळे संघाला. ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते त्याच पद्धतीने बाजारपेठ मित्रमंडळाला धावांची अति आवश्यकता या महत्त्वपूर्ण अशा प्राथमिक फेरीच्या लढतीत पाहायला मिळते स्वयंभू कासाडी दक्षिण गावडेन संघासमोर. मात्र स्वयंभू दक्षिण गावडेन संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. एक दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा आणि गोलंदाजांचा कडवा मारा बोचत ठरवण्याच्या उद्देशाने स्ट्राईक एंडवर मुकेश हा डावखुरा फलंदाज सज्ज होतोय, ज्याला धावांचा अकाउंट करायचं बाकी या सामन्यादरम्यान. यावेळेस सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज विकीचा. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेमध्ये जातोय आणि एक निर्धाव चेंडू गणला जाईल तो गोलंदाज विकीच्या खाती. पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजासाठी लेग ब्रेक चेंडू होतोय, मात्र हा गोलंदाज ऑफ ब्रेक अशी गोलंदाजी करतोय या आपल्या पहिल्या वहिल्या चेंडूवर विकी नावाचा. यावेळेस फलंदाजाचा पवित्र हा रिव्हर्सिपचा, ज्या क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की ज्यावेळेस सरळ बॅटने धावा निघत नाही त्यावेळी बॅट आडवी करावी लागते आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस पवित्रा पाहिला मुकेशचा की चेंडू रिव्हर्सिपचा फटका खेळायचा प्रयत्न होतोय त्यावेळेस गोलंदाज थोडासा आपल्या रनिंगमध्ये थोडासा बिघाड करतोय आणि धावण्यात तो निश्चितच धन्यता मानतोय. यावेळेस रिव्हर्सिपचा पवित्रा वारंवार मुकेशचा मधल्या एसटीच्या समोर सापडतोय आणि गोल्डन डकचा शिकार होऊन 0 धावांची बॅग डोक्यावर उचलून मुकेश चाललाय तंबूच्या आसऱ्याला आणि जाता जाता एकच जा बंटी सावंत डीजेच्या माध्यमातून एक सुगम संगीत. तर 11 धावांवर एकंदरीत 3 हादरे दिले जात आहेत आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा 79 धावांचा पाठलाग करतोय. माफ करा 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. बाजारपेठ मित्रमंडळ तळेले संघाची नौका आता मात्र थोडीशी डुबताना दिसते. मात्र या डुबणाऱ्या नौकेला कोणता फलंदाज किनाऱ्यावर लगावेल. मुन्ना शेख एका आत्मविश्वासाने मैदानात पावलं टाकतोय, मात्र दुसऱ्या बाजूला तितकीच आत्मविश्वासपूर्ण अशी गोलंदाजी ही गोलंदाज विकीची पाहायला मिळते ती तमाम क्रीडा रसिकांना. मात्र मुन्ना शेख ज्यानं 63 धावांची कर्नाटकमध्ये खेळी साकारली होती तो मुन्ना शेख हा स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय. एक तगडा फलंदाज, एक उंचपुरा फलंदाज, षटकार चौकारांचा बादशाह आणि सैन्य म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मुन्ना शेख ऑन स्ट्राईक, ज्याला धावांचा अकाउंट ओपन करायचं बाकी कोल्हापूर कसबा बावड्याचा हा खेळाडू. यावेळेस गती परिवर्तनाचा चेंडू हा गोलंदाज थोडासा लाईन मध्ये भरकटतोय आणि पंच आपले दोन्ही हात समांतर करत आपल्या बाजू खोलतायत आणि या ठिकाणी गोलंदाजाला सांगतात तुला जी मर्यादा आखून दिली त्या मर्यादेचं तू उल्लंघन केलंस आणि त्याची शिक्षा म्हणून प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव ही अतिरिक्त स्वरूपात बहाल केली जाईल असा पंचांचा निर्वाणीचा इशारा हा गोलंदाज विकीला दिला जातोय आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या उभारी घेते 13 धावांवर. यावेळेस मुन्ना शेखचा एक सुरेख फटका नो मॅन लँड मध्ये ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक सुरेख असा फटका पाहायला मिळाला आणि जोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवेल मुन्ना शेख दुहेरी धावांनी तर दुहेरी धावांनी मुन्ना आपलं धावांचं अकाउंट ओपन करतोय आणि सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित करतोय. तिहेरी धावांनी सांघिक धावसंख्या उभारी घेते धावफलकावर 16 धावा. यावेळेस सूर्य कसा चेंडू हा विकीचा पाहायला मिळाला. थोडंसं नैसर्गिक आपत्ती देखील मैदानावर येते आणि जोपर्यंत विकी नावाचा गोलंदाज दर्जेदार गोलंदाजी करतोय पंचांचा 22चा इशारा आमच्या दिशेने येईल आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या उभारी घेते
17 धावांवर. 17 हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो, तरी देखील तो एबी डिव्हिलियर्सच्या पाठीवरती पाहायला मिळायचा. 17 हा आकडा कोणत्या संघासाठी 17चा खतरा ठरेल? एका मोठ्या फटक्याने फलंदाजी करणारा संघ हा 17चा खतरा टारेल की दुसऱ्या बाजूने 17च्या खतऱ्याचा फायदा घेत गोलंदाज विकी एक सफलता प्राप्त करेल? यावेळेस सुरेख चेंडू मधल्या एष्टीवरचा इनसाइड आउट पद्धतीचा फटका डीप मिड विकेट दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती येते ती डीप मिड विकेटवरनं एष्टी रक्षकाच्या दिशेनं एकेरी धावेने सांघिक धावसंख्या एका पावलानं झळकली जाते 18 धावांवर. ज्या पद्धतीने 17 हा आकडा एबी डिव्हिलियर्सच्या पाठीवर पाहायला मिळतो, त्याच पद्धतीने 18 हा आकडा देखील विराट कोहलीच्या पाठीवर पाहायला मिळतो आणि हे दोन दिग्गज खेळाडू 17-18 नंबरचे आपल्याला पाहायला मिळतात. लेझर क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळाला तो क्षेत्ररक्षक आपल्याला अप्पाली करंगुटकर, माफ करा पुन्हाजी करंगुटकर, आणि त्याला हुलकावणी दे चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय आमच्या कॅमेरामॅनच्या चरणाशी लोटांगण घालत 4 धावांसाठी. यानंतर सामना होईल गणेश क्रीडा मंडळ कासाडे बंडवाडी बनाम अचानक नायदेवाडी मुंबई असा द्वितीय फेरीचा सामना होईल. याची दोन्ही संघांचे संघटकांनी नोंद घ्या. मी तुम्हाला अगोदरच फायनल कॉल दिलाय. या ठिकाणी अचानक नायदेवाडी संघाचा संघनायक उपस्थित आहे. गणेश क्रीडा मंडळ कासाडे बंडवाडी दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेत. मी मान्यवरांना विनंती करतोय या स्पर्धेचे सर्वा संतोषजी पारकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक संपन्न करायची आहे. नवीन फलंदाज हा मैदानात या ठिकाणी प्रवेश करतोय गजानन नावाचा. तर गजानन हा आपल्याला फलंदाज मैदानावर पाहायला मिळतोय. गजानन हा फलंदाज मैदानावर देखील पाहायला मिळत असला तरी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावत असलेला एक महाराष्ट्राचा जाबाज सैनिक आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. तर गजानन स्ट्राईक एंडवर सज्ज होईल, ज्याला धावांचं अकाउंट ओपन करायचं बाकी. गोलंदाज अमीर सज्ज होतोय. तर अमीर गडेकर हा गोलंदाज सज्ज झाला. डावखुरा फिरकी शैलीदार गोलंदाज गजाननसाठी. गजानन थोडासा पहिल्या चेंडूवर चाच पडताना दिसतोय आणि डाव्या हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला वारंवार डोकेदुखी ठरतात. ते चित्र मैदानावर पाहायला मिळाले. यावेळेस इनसाइड आउट पद्धतीचा सुरेख फटका चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू होतोय सीमारेखा पार आणि मैदानावर पाहूयात आमच्या ठाकूर यांचा एक सुंदर डान्स आणि त्या तालावर ऐकूया बंटी सावंतच्या माध्यमातून एक सुगम संगीत. हॅलो, थँक्यू डीजे. ज्या पद्धतीने आपल्याला मेन पंच प्रमोद ठाकूर हे डान्सिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीने स्क्वेअर लेगचे पंच हे निश्चितच लेडीजच्या आवाजामध्ये एक सुरेल असं आपल्याला गाणं ऐकवतात. त्यांच्या माध्यमातून आपण शेवटच्या दिवशी देखील एक सुगम संगीत ऐकूया आणि जेंट्सच्या आवाजामध्ये देखील एक ते सुरेख पद्धतीनं गाणं गातात. ते आपल्याला स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मंगेश धुरी.
तर आपल्याला या ठिकाणी कला क्षेत्रामध्ये कलाप्रेमी आणि पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात. पंचांचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला जातो. गोलंदाज सज्ज झालाय. रिव्हर्स स्टेपचा अटेम्प्ट गजाननचा असफल ठरतोय आणि एक तेज तर्रार चेंडू मात्र निर्धाव नोंदवला जातोय. तो गोलंदाज अमीरच्या खाती आणि धावफलक मात्र रेंगाळताना दिसतोय. धावफलकावर तो केवळ आणि केवळ 26 धावांवर. आता मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. उरलेली औपचारिकता मात्र बाकी राहते. बाजारपेठ मित्रमंडळ तळेचा संघ बराचसा धावांपासून दूर राहतोय आणि धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना मात्र थोडीशी कोलमडलेली फलंदाजी, गडगडलेली फलंदाजी आणि सुरुंग लावणारी गोलंदाजी अर्थातच पाहायला मिळाली. स्वयंभू कासाडे दक्षिण गावडेन संघाच्या गोलंदाजांचा हा कडवा मारा प्रतिकार करण्यासाठी असफल ठरतोय. तो फलंदाजीचा विभाग बाजारपेठ मित्रमंडळ तळेचा एकंदरीत षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 हा दुसऱ्या इनिंगच्या आणि 79 धावांच्या उत्तरात 4 षटकांच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या धावफलकावर केवळ आणि केवळ 26 धावा. तर गोलंदाज नदीम सज्ज झालाय. 6 चेंडू आणि 53 धावांची विजयासाठी आवश्यकता. 6 चेंडू 53 धावा. सामना जिंकणं आता मात्र अशक्यपेक्षाही जास्त कडवं आव्हान दिसतंय. कारण आजपर्यंतच्या इतिहासात एका षटकात 53 धावा झालेल्या आपण कोणीही पाहिल्या नाही आहेत. मात्र सामन्याची औपचारिकता बाकी राहते. तर उरलेली औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. मात्र तत्पूर्वी कासाडे गावच्या इतिहासामध्ये संतोष पारकर साहेबांनी जे एक पाऊल उचललंय त्या पाऊलाला आपण सर्वांनी सहकार्य केला त्याबद्दल मी संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीने देखील आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि सुरुवातीच्या सामन्यापासून मोठ्या संख्येने आमचे रसिक राजा क्रीडा रसिक आपण उपस्थित राहिलात. कडाकाच्या उन्हामध्ये आपलं देखील संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच मान्यवरांची मांदियाळी आपल्याला उद्घाटनाच्या प्रसंगी देखील पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचा उद्घाटन निश्चितच आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे मार्गदर्शक संजयजी देसाई साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्या देखील याच मैदानावर मोठमोठे सामने आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर लॉस पाहिलात तर त्यामध्ये तुम्हाला कासाडेतील लोकल संघांची नावं पाहायला मिळत आहेत. मात्र त्या कासाडेच्या सर्व लोकल संघांची जरी नावं असली, लेग बाईचा इशारा येतोय, तर त्या तब्बल या स्पर्धेमध्ये जवळपास 12 ते 13 संघात आयात केलेले आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील परराज्यातील देखील खेळाडू या मैदानावर निश्चितच अवतरलेले आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, ताकद लगवण्याचा प्रयत्न झाला, मात्र फटका मिस टाइम झाला. मुन्ना शेखच्या बॅटमधनं एकेरी धावेचा फटका पाहायला मिळतो डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये आणि एकेरी धावेंनी सामना जिंकणं अशक्य पाय आव्हान झालंय. उरलेली औपचारिकता मात्र आपण पूर्ण करण्याची वाट बघतोय. गोलंदाज सज्ज झालाय. निश्चितच खांदे आपल्याला झुकलेले पाहायला मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाचे आणि दुसऱ्या बाजूला एक नवचैतन्याचं वातावरण दिसतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वयंभू कासाडे दक्षिण गावडेन संघामध्ये. पंच आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने उंचवत आहेत. याचा अर्थ आमच्या स्कोअर बुकमध्ये रामू शिर्के हा 6 धावांचा आकडा लिहित आहेत आणि 6 धावांनी सांघिक धावसंख्या उडी घेते धाव फलकावर 37 धावांवर. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. यानंतर जो सामना होणार आहे अचानक नायदेवाडी मुंबई बनाम गणेश क्रीडा मंडळ कासारडे बंडवाडी या संघाची नाणेफेक. अचानक नायदेवाडी मुंबई संघाचा संघनायक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकून तो प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय या द्वितीय फेरीच्या पहिल्या लढतीत स्वीकारतोय. अचानक नायदेवाडी मुंबईचा संघ आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे गणेश क्रीडा मंडळ कासारडे बंडवाडी या संघाला. गजानन आता मात्र थोडीशी आक्रमक रूप धारण करतोय. मात्र सामन्याला बराचसा विलंब झाला
आणि अखेरच्या क्षणी थोडीशी जाग आली गजानन नावाच्या फलंदाजाला. फलंदाजीसाठी थोडासा तो मागे राहिला आणि त्यामुळे बरेचसे चेंडू वाया गेले आणि या सामन्यामध्ये पराभूत ठरतोय बाजारपेठ मित्रमंडळ तरडेचा संघ. तरी देखील आपण या स्पर्धेत सहभागी झालात आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलात, आपलं देखील आम्ही स्वागत करतोय, आभार मानतोय. द्वितीय फेरीचा सामना या ठिकाणी पहिला सुरू होतोय. गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी बनाम अचानक नायदेवाडी मुंबई असा सामना या मैदानावर रंगतोय. सज्ज होऊयात द्वितीय फेरीच्या पहिल्या लढतीला, कारण या ठिकाणी समीर 11चा संघ उपस्थित झाला नव्हता. जो संघ आताचा जो आपल्याला सामना पाहायला मिळाला आणि त्या सामन्यातील पराभूत जो संघ ठरला, आपल्या या स्पर्धेतील नियमानुसार जो संघ पराभूत होतो त्या संघातील प्रमुख खेळाडूला, ज्याने चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे, त्या संघातील खेळाडूला आपण सामनावीराचा बहुमान देतो. आणि गजानन, ज्यानं अखेरच्या क्षणी 16 धावांची नाबाद खेळी केली, तो या सामन्याचा सामनावीर ठरतोय. पराभूत ठरलेल्या बाजारपेठ मित्रमंडळ तरळे संघाचा फलंदाज गजानन, आपलं सामनावीराचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. गजानन, आपण सामनावीराचा बहुमान आपण स्वीकारा.